या ठिकाणी फॅकल्टी डेव्हलपमेंट अंतर्गत प्राध्यापक प्रबोधिनी कार्यरत आहे आणि आपल्या सर्वांना ज्ञात आहे की दरवर्षी प्राध्यापक प्रबोधिनीचं उद्घाटन होत असतं. तर यावर्षी देखील डॉक्टर पुरुषोत्तम कुंदे, प्राचार्य, न्यू आर्ट्स कॉमर्स अँड शेवगाव कॉलेज यांच्या हस्ते आपण 21/8/2025 रोजी याचं उद्घाटन केलेलं आहे. त्यानंतर 26/9/2025 रोजी योग अभ्यास, योग शास्त्राची ओळख या टॉपिकवरती कॅप्टन प्राध्यापक डॉक्टर अजय कुमार पालवे यांनी आपला अभ्यास मांडलेला आहे. त्यानंतर डॉक्टर अशोक डोळस सर यांनी दिनांक 11/10/2025 रोजी मराठी साहित्य, स्वातंत्र्योत्तर कालखंडातील वाङ्मयीन प्रवाह, प्रेरणा आणि वैचारिक पार्श्वभूमी या विषयावरती त्यांनी आपला अभ्यास मांडला. आणि यानंतर बरीचशी कामं, सुट्ट्यानंतर निवडणुकांची कामं होती, परीक्षेची कामं होती, त्यानंतर संगोष्ठी देखील होती, म्हणून थोडा गॅप झाला. परंतु त्यानंतर लगेचच आपण डॉक्टर प्रशांत साळवे, कॉमर्स विभाग प्रमुख यांचं व्याख्यान आयोजित केलेलं आहे. कॉस्ट अकाउंटिंग या विषयावरती सर आज बोलणार आहेत. तर या प्रसंगी उपस्थित झालेले आपल्या कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर चौरे सर आणि जे आज व्याख्यान देणार आहेत डॉक्टर प्रशांत साळवे सर, आपणा दोघांचं शब्द सुमनांनी हार्दिक स्वागत करते. तसेच समोर उपस्थित असलेले प्राध्यापक वृंद आपलं देखील शब्द सुमनांनी स्वागत करते. आणि जास्त वेळ न दवडता या ठिकाणी डॉक्टर प्रशांत साळवे सर यांना मी विनंती करते की आपण आपला अभ्यास मांडा. आदरणीय प्राचार्य डॉक्टर चौरे सर, प्राध्यापक प्रबोधिनीच्या समन्वयक प्राध्यापक नायर मॅडम आणि सर्व प्राध्यापक, आज सर्वांना प्रश्न पडला असेल की प्राध्यापक प्रबोधिनी अंतर्गत कॉस्ट अकाउंटिंग हा विषय सरांनी कसं काय घेतला. त्यामागे एक उद्देश आहे की अकाउंटिंग हा आपल्या सर्वांच्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे. आता अकाउंटिंग म्हणजे काय आणि कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे काय, या दोन गोष्टींचा आपल्याला विचार करणं भाग पडतं. तर अकाउंटिंग हा विषय असा आहे की ज्यामध्ये फक्त मॉनेटरी ट्रान्झॅक्शन्स म्हणजे आर्थिक लेखाकर्म ज्याला म्हटलं जातं, त्या आर्थिक गोष्टींच्या नोंदी करण्याचं आणि त्याचं विश्लेषण करून त्याचे रिपोर्ट्स तयार करण्याचं काम हे या आर्थिक लेखाकर्मामध्ये केलं जातं. आता अकाउंटिंगचे तसे प्रकार पाहिले आपण तर त्यामध्ये 4 प्रकार पाहायला मिळतात. एक आहे फायनान्शियल अकाउंटिंग, दुसरं आहे मॅनेजमेंट अकाउंटिंग, तिसरं टॅक्स अकाउंटिंग आणि चौथं आहे फॉरेन्सिक अकाउंटिंग. तर तुम्ही म्हणाल हे 4 प्रकार आहेत. या 4 प्रकारांमध्ये कॉस्ट अकाउंटिंग कुठेच ऐकायला मिळालं नाही. तर यामध्ये पहिला जो प्रकार आहे फायनान्शियल अकाउंटिंग, दुसरा आहे मॅनेजमेंट अकाउंटिंग. त्या मॅनेजमेंट अकाउंटिंगचा सबसेट किंवा सब टाईप हा आहे कॉस्ट अकाउंटिंग. आता हे कॉस्ट अकाउंटिंग कशामुळं त्याचं इव्होल्युशन झालं किंवा त्याची उत्क्रांती कशामुळे झाली, यासाठी आपल्याला थोडासा अकाउंटिंगचा मागोवा घेणं आवश्यक ठरतं. आता ज्या वेळेस अकाउंटिंगचा विचार केला जातो त्यावेळेस आपण सर्वप्रथम पाहतो बँका असतील, सावकार असतील, व्यावसायिक असतील, या सर्व ठिकाणी अकाउंटिंगचा वापर केला जातो. मग आता अकाउंटिंगचा वापर करत असताना अकाउंटिंग कशासाठी करायचं हा मुख्य उद्देश येतो. अकाउंटिंग करायचं कशासाठी केलं जातं, एकतर आपली आर्थिक बाजू कशी आहे हे तपासण्यासाठी, म्हणजेच आपण प्रॉफिट मध्ये आहोत की लॉस मध्ये आहोत. सगळ्यात महत्त्वाचा उद्देश हा असतो की आपला नफा किंवा तोटा आपल्याला कळायला पाहिजे. आपल्या व्यवसायाची, उद्योगाची किंवा सेवा संस्थेची आर्थिक स्थिती, आर्थिक परिस्थिती आपल्याला समजली पाहिजे. यासाठी आर्थिक लेखाकर्माची सुरुवात झाली.
आर्थिक लेखाकर्म काय करतं, वर्षाच्या शेवटी सगळ्या नोंदींची सत्यता पडताळून मग त्यांचे लेख तयार करतात आणि वर्ष संपल्यानंतर मगच आपल्याला व्यवसायामध्ये प्रॉफिट आहे की लॉस आहे या गोष्टींची पडताळणी करता येते किंवा या गोष्टी माहीत होतात. मग याच्यामुळे काय व्हायला लागलं की अजून मॅनेजमेंटला आवश्यक असणाऱ्या एखाद्या लेखाकर्माची आवश्यकता भासू लागली. मग मॅनेजमेंटला आवश्यकता भासू लागणारी जी अकाउंटिंग पद्धती आहे किंवा लेखाकर्म पद्धती आहे ती कॉस्ट अकाउंटिंग सिस्टीम. मग या कॉस्ट अकाउंटिंग सिस्टीमचा उगम हा फायनान्शियल अकाउंटिंगच्या ड्रॉबॅक्स मुळे किंवा त्याच्या कमतरता ज्या आहेत त्या भरून काढण्यासाठी केला जातो. मग या दोन्हीमध्ये फरक काय आहे? अकाउंटिंग मध्ये तुम्हाला वर्षाच्या शेवटी सगळे अकाउंट्स मेंटेन करून फायनल केले जातात आणि मग तिथे बॅलन्स शीट असेल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल किंवा रिकन्सिलिएशन स्टेटमेंट्स असतील, हे वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी तयार केले जातात. या उलट कॉस्ट अकाउंटिंग मध्ये काय केलं जातं, पिरियडिकली, म्हणजे आठवडा असेल, महिना असेल, 3 महिने असतील, 6 महिने असतील किंवा वर्ष असेल, पिरियडिकली जसं प्रोडक्शन किंवा जशा सर्व्हिसेस पुढे जात राहतील, आठवडा महिना, तसं ते डिपार्टमेंट त्यांचे अकाउंट्स, कॉस्ट अकाउंट्स हे प्रिपेअर करत जातं. म्हणून कॉस्ट अकाउंटिंग मध्ये नेमकं कुठं चुकतंय किंवा काय कमी पडतंय, कुठे जास्ती खर्च होतोय, कुठे कमी पडतोय, त्या गोष्टी तात्काळ लक्षात येतात आणि मॅनेजमेंटला ते फायद्याचं ठरतं. आता कॉस्ट म्हणजे नेमकं काय? कॉस्ट, आता कॉस्टची डेफिनेशन अशी आहे, द अमाउंट ऑफ एक्सपेन्सेस इन्कर्ड ऑन अ पर्टिक्युलर थिंग ऑर ऍक्टिव्हिटी. आता एखादी वस्तू किंवा एखादी ऍक्टिव्हिटी म्हणजे एखादी क्रिया किंवा एखादी सेवा यावर लागणारा जो काही खर्च आहे त्या खर्चाला कॉस्ट असं म्हटलं जातं. इन जनरल डेली लाईफ मध्ये सुद्धा आपण शॉपिंग करून आल्यानंतर आपले मित्रमैत्रिणी, शेजारी पाजारी आपल्याला विचारतात याची कॉस्ट काय, पण ऍक्च्युली कॉस्ट म्हणजे किंमत नाही, कॉस्ट म्हणजे खर्च. कॉस्ट म्हणजे काय, फक्त खर्च. ज्या वेळेस एखाद्या उत्पादकाच्या दृष्टीने आपल्याला विचार करायचा असतो त्यावेळेस कॉस्ट म्हणजे हा फक्त ती वस्तू किंवा ती सेवा देण्यासाठी जो उत्पादन खर्च किंवा पुरविण्याचा खर्च येतो त्या खर्चाला कॉस्ट असं म्हटलं जातं. आणि त्या कॉस्ट मध्ये जेव्हा प्रॉफिट ऍड केला जातो त्या प्रोड्युसर कडून किंवा त्या सर्व्हिस प्रोव्हायडर कडून प्रॉफिट ऍड केल्यानंतर जी फायनल अमाऊंट होते त्याला आपण सेलिंग प्राइस असं म्हणतो. ढोबळमानाने आपण काय म्हणतो, कॉस्ट. याची कॉस्ट काय, किंमत काय आहे, पण ती किंमत नसते, तर तो त्या वस्तूच्या उत्पादनासाठी किंवा सेवेसाठी आलेला खर्च असतो. नेक्स्ट, आता कॉस्ट अकाउंटिंगची मीनिंग. कॉस्ट मीन्स द प्राइस पेड फॉर समथिंग. एखाद्या वस्तूच्या निर्मितीसाठी, उत्पादनासाठी किंवा सेवेसाठी जो काही खर्च किंवा जी काही किंमत आपल्याला मोजावी लागते त्या किमतीला आपण कॉस्ट असं म्हणतो. आता कॉस्टिंग. आता कॉस्ट म्हणजे काय आपण आताच पाहिलं, अमाऊंट ऑफ एक्सपेंडिचर्स इनकर्ड. त्यामध्ये आता सपोज आपल्याला 1 कप चहा करायचा, एक उदाहरण घेतलं आपण, 1 कप आपल्याला चहा करायचा आहे. तो चहा करत असताना त्याच्यामध्ये मिल्क किती लागणार, शुगर किती लागणार, टी पावडर किती लागणार किंवा पाणी किती लागणार, या सगळ्या गोष्टींचा हिशोब करूनच आपल्याला ते करावं लागत असतं. असं होतं का आपण मनाला येईल त्या पद्धतीने टाकलं आणि आपला चहा तयार झाला, नाही. तर त्यासाठी प्रत्येक गोष्ट ही मेजरमेंट घेऊन त्याप्रमाणेच केली जाते. आता कॉस्टिंग. आता कॉस्टिंग काय आहे? कॉस्ट म्हणजे आपण पाहिलं अमाऊंट ऑफ एक्सपेंडिचर इनकर्ड. आता कॉस्टिंग काय आहे, तर ती एक टेक्निक आहे किंवा प्रोसेस आहे. कशाची? तर ती कॉस्ट असर्टेन करायची, कॉस्ट कॅल्क्युलेट करायची ती एक पद्धत आहे किंवा प्रोसेस आहे. आता ही डेफिनेशन जी आहे वेल्डनच्या नुसार कॉस्ट इज क्लासिफाइंग. क्लासिफाइंग म्हणजे विश्लेषण करणे, रेकॉर्ड करणे
त्याचं अलोकेशन करणे आणि त्याचा अप्रोप्रिएट एक्सपेन्सेस मध्ये कॉस्ट, त्या प्रोडक्टची कॉस्ट काढण्यासाठी डिटरमाइन करणे. रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग, अनालायझिंग आणि त्याचं प्रॉपर अलोकेशन करून ती त्या त्या डिपार्टमेंटला अपॉर्शन करणे, याला आपण कॉस्टिंग असं म्हणतो. त्यानंतर आहे कॉस्ट अकाउंटिंग. कॉस्ट अकाउंटिंग मध्ये कॉस्ट कलेक्शन, कॉस्ट अनालिसिस आणि त्याचं इंटरप्रिटेशन आणि प्रेझेंटेशन असतं. सर्वात अगोदर तुम्हाला कॉस्टिंग इन्फॉर्मेशन कलेक्ट करावी लागते. कलेक्ट केलेल्या इन्फॉर्मेशनचं किंवा डेटाचं तुम्हाला क्लासिफिकेशन, टॅब्युलेशन करावं लागतं. ते टॅब्युलेशन झाल्यानंतर त्याचं अनालिसिस करून त्याचं इंटरप्रिटेशन करावं लागतं आणि मग कॉस्टिंग स्टेटमेंट्स तुम्हाला तयार करावे लागतात. कॉस्ट अकाउंटन्सी. आता कॉस्ट अकाउंटन्सी ही बेसिक आहे, म्हणजे ज्याला आपण त्याचं ओरिजिन किंवा त्याचे थिअरॉटिकल ऍप्लिकेशन्स जे आहेत ते ऍप्लिकेशन्स आपल्याला कॉस्ट अकाउंटन्सी मधून मिळतात. कॉस्ट अकाउंटन्सी इज द ऍप्लिकेशन ऑफ कॉस्टिंग अँड कॉस्ट अकाउंटिंग प्रिन्सिपल्स, टेक्निक्स अँड टू द सायन्स अँड आर्ट ऑफ प्रॅक्टिस ऑफ कॉस्ट कंट्रोल. आता जे कॉस्टिंग मध्ये आपण कॉस्ट असर्टेन केली किंवा क्लासिफिकेशन केलंय कॉस्ट अकाउंटिंग मध्ये, त्याचं ऍप्लिकेशन जेव्हा आपण करतो ते एखाद्या युनिटला, एखाद्या प्रोडक्टला किंवा एखाद्या सर्व्हिसला अप्लाय कसं करतो, त्यासाठी कोणती पद्धत वापरतो, कोणती कला किंवा कोणत्या सायन्सनी ते वापरतो, त्याला आपण म्हणतो कॉस्ट अकाउंटन्सी. स्कोप ऑफ कॉस्ट अकाउंटिंग. कॉस्ट अकाउंटिंगची व्याप्ती काय सांगते? कॉस्ट, इट इज असर्टेनमेंट ऑफ कॉस्ट ऑफ प्रोडक्ट, प्रोसेसेस, जॉब्स, सर्व्हिसेस. आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की ज्या ठिकाणी कॉस्ट अकाउंटिंग वापरली जाते ती ठिकाणं मुख्यतः सर्व्हिस प्रोव्हाइडिंग असतात किंवा मॅन्युफॅक्चरिंग असतात. जिथं ऍक्च्युअल प्रोडक्शन किंवा मॅन्युफॅक्चरिंगची प्रोसेस चालते त्या ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात, जसे की बँका, शैक्षणिक संस्था, अशा ठिकाणी LIC असेल, सेवा देणाऱ्या संस्था, ज्या ठिकाणी प्रोडक्ट नाही पण सर्व्हिसेस मिळतात. त्यानंतर कॉस्ट रेकॉर्डिंग, मेंटेनिंग रेकॉर्ड. आता कॉस्ट रेकॉर्डिंग म्हणजे काय की त्या व्यवसायामध्ये ज्या ज्या गोष्टी घडतात, मग त्या मटेरियलशी रिलेटेड असो, लेबरशी रिलेटेड असतो किंवा इतर कुठल्याही ज्याच्यामध्ये मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स इन्व्हॉल्व आहेत. मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स म्हणजे आर्थिक व्यवहार ज्याच्याशी निगडित आहेत, त्या सगळ्यांच्या नोंदी करणे, याला कॉस्ट रेकॉर्डिंग असं म्हटलं जातं. त्यानंतर कॉस्ट अनालिसिस. आता या ज्या नोंदी केलेल्या किंवा रेकॉर्ड केलेल्या कॉस्ट आहेत किंवा फिगर्स आहेत किंवा जे काही आकडे आहेत त्या आकड्यांचं अनालिसिस करायचं. आता हे अनालिसिस करत असताना ते दोन प्रकारांमध्ये केलं जातं. मग कॉस्टचे 3 इलेमेंट आहेत, त्या 3 इलेमेंटचे दोन प्रकारात वर्गीकरण. कॉस्टचे इलेमेंट, पहिला आहे मटेरियल, दुसरा आहे लेबर आणि तिसरा आहे अदर एक्सपेन्सेस. आता हे तीनही घटक जे आहेत त्या तिन्हीचं पुन्हा 2 सब कॅटेगरीज मध्ये क्लासिफिकेशन केलं जातं. त्यामध्ये डायरेक्ट मटेरियल, इनडायरेक्ट मटेरियल, त्यानंतर डायरेक्ट लेबर, इनडायरेक्ट लेबर आणि अदर एक्सपेन्सेस मध्ये सुद्धा डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असं त्याचं क्लासिफिकेशन केलं. कॉस्ट कंट्रोल. आता कॉस्ट कंट्रोल म्हणजे नेमकं काय? कंट्रोल या शब्दावरूनच आपल्याला लक्षात येईल की नियंत्रण. आता कॉस्ट कंट्रोल या गोष्टीची आपण माहिती घेत असताना कंट्रोलिंग कशा पद्धतीने, आता कंट्रोल करत असताना तिन्ही घटकांवर त्यांना कंट्रोल करावं लागतं. ज्या युनिटमध्ये कॉस्ट अकाउंटिंग वापरली जाते त्यांना मटेरियलवरती नियंत्रण ठेवावं लागतं, लेबरवरती नियंत्रण ठेवावं लागतं आणि अदर एक्सपेन्सेस जे आहेत त्याच्यावरतीही नियंत्रण ठेवावं लागतं. मग मटेरियलवर नियंत्रण कसं ठेवलं जातं? कॉस्ट अकाउंटिंग टेक्निक वापरून मटेरियल वेस्टेज किंवा एक्सेस मटेरियल जे वेस्ट होतंय किंवा वाया जातंय, अतिरिक्त घेतलं जातंय, त्या अतिरिक्त
वाया जाणाऱ्या मटेरियलवर कंट्रोल आणण्याचं काम हे कॉस्ट अकाउंटिंग सिस्टीम करत असते. तसंच लेबरच्या बाबतीत लेबरमध्ये मजूर आहेत, समजा त्यांना टायमिंग दिलेली आहे, सकाळी 10 ते संध्याकाळी 6 कामाचा वेळ आहे, परंतु 10 ते 6 प्रत्यक्ष त्यांचं काम होतंय का ते फक्त येऊन हजेरी लावून बसतायत हे पाहण्याचं काम सुद्धा कॉस्ट अकाउंटंट किंवा त्या कॉस्टिंग सिस्टीमचं असतं. म्हणून व्यवसायामध्ये कॉस्ट कंट्रोलला अतिशय महत्व आहे, मग ते मटेरियल असो, लेबर असो किंवा अदर एक्सपेन्सेस असो. त्यानंतर आहे कॉस्ट रिपोर्ट्स. आता मगाशी सांगितल्याप्रमाणेच जसं फायनान्शियल अकाउंटिंग हे फक्त इयरली रिपोर्ट तयार करतं, तसं कॉस्ट अकाउंटिंगचं नाही. कॉस्ट अकाउंटिंग हे पिरियॉडिकली एका ठराविक त्या व्यवसायाने ठरवून घेतलेल्या कालावधीमध्ये, मग तो कालावधी आठवड्याचा असेल, दिवसाचा असेल, महिन्याचा असेल, त्रैमासिक असेल, तो त्या व्यवसायाचा प्रश्न आहे की त्यांनी जो पिरियड ठरवलेला आहे, जो पिरियड आहे त्यांचा, त्या पिरियॉडिकली जे स्टेटमेंट्स तयार केले जातात त्याच्यावरून आपल्याला त्यांचे रिपोर्ट्स मिळतात आणि त्या रिपोर्ट्सवरून मग कोणत्या डिपार्टमेंटमध्ये किंवा कोणत्या सेक्शनमध्ये काय कमी पडतंय किंवा काय जास्ती होतंय हे त्या कॉस्ट अकाउंटंटला कळतं आणि त्याची इन्फॉर्मेशन तो कॉस्ट अकाउंटंट त्यांच्या मॅनेजमेंटला देतो आणि मग मॅनेजमेंट त्या दृष्टिकोनातून योग्य ते पाऊल उचलतं आणि व्यवसायाला होणाऱ्या नुकसानीपासून वाचवलं जातं. त्यानंतर आहे कॉस्ट ऑडिट. आता कॉस्ट ऑडिट जसं आपण फायनान्शियल इयरच्या शेवटी ऑडिट करणे हे क्रमप्राप्त किंवा मॅन्डेटरी कंपल्सरी मानतो, तसं कॉस्ट ऑडिट करणं हे त्या व्यवसायाला बंधनकारक नाही. कंपनी ऍक्ट नुसारच तशी प्रोव्हिजन केलेली आहे की कॉस्ट ऑडिट हे कंपल्सरी नाही, परंतु फायनान्शियल ऑडिट हे कंपल्सरी आहे. आता इम्पॉर्टन्स, महत्व काय? इम्पॉर्टन्स टू मॅनेजमेंट. मुळात कॉस्ट अकाउंटिंग हा सबसेट किंवा सब टाईप आहे मॅनेजमेंट अकाउंटिंगचा आणि मॅनेजमेंट अकाउंटिंगचा उदय किंवा त्याचा उगमच व्यवस्थापनाला मदत करण्यासाठी झालेला आहे की जेणेकरून त्या व्यवस्थापनाला अकाउंटिंग संदर्भात ज्या काही अडचणी असतील किंवा ज्या काही सोयी सुविधा तयार करायच्या असतील त्यासाठी मदत करण्यासाठी एक फायनान्शियल अकाउंटिंगला हेल्पिंग हँड म्हणून मॅनेजमेंट अकाउंटिंगचा उगम किंवा उदय झालेला आहे आणि हे कॉस्ट अकाउंटिंग त्या मॅनेजमेंट अकाउंटिंगची एक सबसेट किंवा सब ब्रँच आहे. इम्पॉर्टन्स टू इन्व्हेस्टर्स. आता फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये आपण पाहतो इयर एंडिंगला स्टेटमेंट्स तयार होतात. मग इयर एंडिंगला स्टेटमेंट्स तयार झाल्यानंतर तो व्यवसाय नफ्यात आहे की तोट्यात आहे हे आपल्याला केव्हा कळतं? वर्षाच्या शेवटी लेखे तयार झाल्यानंतर किंवा त्या कंपनीच्या सर्वसाधारण सभेमध्ये. तोपर्यंत व्यवसायामध्ये काय चाललंय याची कल्पना जे गुंतवणूकदार आहेत त्यांना होऊ शकत नाही किंवा होत नाही. मग त्यामुळे काय होतं की त्यांनी लावलेला पैसा हा योग्य ठिकाणी वापरला जातोय, योग्य प्रकारे गुंतवला जातोय आणि त्याचा विनियोग हा योग्य पद्धतीने होतोय की नाही हे समजू शकत नाही. म्हणून इन्व्हेस्टरच्या दृष्टिकोनातून फायनान्शियल अकाउंटिंग पेक्षा कॉस्ट अकाउंटिंग फायद्याचं ठरतं किंवा उपयोगाचं ठरतं, कारण पिरियॉडिकली त्यांचे स्टेटमेंट तयार होतात आणि त्या व्यवसायाची आर्थिक स्थिती इन्व्हेस्टर्स समोर एका ठराविक कालावधीने येत राहते. म्हणून ते इन्व्हेस्टरच्या दृष्टिकोनातून फायद्याचं आहे. त्यानंतर आता कस्टमरसाठी. आता कस्टमरसाठी सगळ्यात जास्ती महत्वाचं आहे कॉस्ट अकाउंटिंग, कारण कॉस्ट अकाउंटिंगचा मुख्य उद्देशच हा आहे की कमीत कमी खर्चात चांगलीत चांगली प्रोडक्ट, चांगल्यात चांगली सेवा देणे आणि त्यातून नफा कमवणे. म्हणून कस्टमरच्या दृष्टीने हे फायद्याचं आहे की कमीत कमी दरात त्यांना चांगली सेवा किंवा चांगला प्रोडक्ट मार्केटमध्ये वापरण्यासाठी किंवा उपभोगासाठी उपलब्ध होतो. त्यानंतर एम्प्लॉईज. आता कॉस्ट अकाउंटिंग एम्प्लॉईचं वेज रेट म्हणजे मजुरीचा दर किंवा मानधनाचा दर किंवा पगार ठरवण्यासाठी उपयोगाचं ठरतं. प्रत्येक व्यक्तीला किती काम आहे, त्याच्या कामाचं स्वरूप कसं आहे आणि त्याच्या कामाचे तास किती आहेत
यावरून कॉस्ट अकाउंटिंग सिस्टीम त्या मजुरांचं किंवा त्या कर्मचाऱ्यांचं वेतन निश्चितीसाठी त्या कॉस्ट अकाउंटंटला आणि मॅनेजमेंटला मदत करत असतं. आणि शेवटचं इम्पॉर्टन्स टू गव्हर्नमेंट. आता गव्हर्नमेंटसाठी एक्साइज ड्युटी किंवा रॉयल्टी किंवा त्यांच्या टॅक्स पॉलिसीज या निश्चित करण्यासाठी आणि त्या टॅक्सच्या संदर्भातील पेमेंट्स आणि रिसिप्ट संदर्भात गव्हर्नमेंटसाठी हे उपयोगाचं आहे की त्यांना ऍक्च्युअल प्रोडक्शन किती झालंय किंवा ऍक्च्युअल किती सर्व्हिसेस रेंडर केलेल्या आहेत ते सहजपणे समजणं शक्य होतं स्टेटमेंट्सवरून. म्हणून हे गव्हर्नमेंटचं देखील अतिशय फायद्याचं किंवा उपयुक्ततेचं आहे. ऑब्जेक्टिव्ह, उद्देश. असर्टेनिंग द कॉस्ट. आत्ताच अगोदर चर्चा केली आपण की कॉस्टिंग म्हणजे काय, मेथड ऑफ कॅल्क्युलेटिंग किंवा असर्टेनिंग द कॉस्ट. त्यानंतर सेलिंग प्राइस, डिटरमाइनिंग द सेलिंग प्राइस. आता एखाद्या वस्तूची किंमत निश्चिती करण्यासाठी कॉस्ट अकाउंटिंगचा उपयोग हा केला जातो. मग किंमत निश्चिती कशी केली जाते? एकतर अगोदर मटेरियल, लेबर आणि अदर एक्सपेन्सेस या तिन्हीच्या मिश्रणातून टोटल कॉस्ट काढली जाते आणि ती टोटल कॉस्ट आल्यानंतर त्याच्यामध्ये प्रॉफिट ऍड केला जातो आणि मग एखाद्या वस्तू किंवा सेवेची किंमत किंवा विक्री किंमत ज्याला आपण सेलिंग प्राइस असं म्हणतो ती सेलिंग प्राइस तयार होते. त्यानंतर कॉस्ट कंट्रोल अँड कॉस्ट रिडक्शन. असर्टेनिंग द प्रॉफिट. आता सगळ्यात महत्त्वाचा उद्देश कुठल्याही व्यवसायाचा किंवा उत्पादन संस्थेचा, व्यवसाय संस्थेचा हा असतो नफा कमवणे. म्हणून नफा कमवत असताना त्या व्यवसायामध्ये प्रत्येक खर्च, मटेरियल एक्सपेन्सेस, लेबर एक्सपेन्सेस, अदर एक्सपेन्सेस यांच्यावर कंट्रोल कसा राहील, उत्पादनाचा खर्च कमीत कमी कसा होईल आणि प्रॉफिट जास्तीत जास्त कसा मिळवता येईल याकडे कॉस्ट अकाउंटिंग सिस्टीम लक्ष देते. आणि म्हणून व्यवसायाचा नफा मिळवण्यासाठी किंवा नफ्यामध्ये वाढ करण्यासाठी मॅक्झिमायझेशन ऑफ प्रॉफिट ज्याला म्हटलं जातं त्यासाठी कॉस्ट अकाउंटिंग मदत करते किंवा उपयुक्त ठरते. त्यानंतर टू प्रोव्हाइड बेसिस ऑफ ऑपरेटिंग पॉलिसीज. बेसिस ऑफ ऑपरेटिंग पॉलिसी. ऑपरेटिंग पॉलिसी म्हणजे त्या व्यवसायाच्या संचालनासाठी, चालवण्यासाठी धोरण तयार करण्यासाठी कॉस्ट अकाउंटिंगचा उपयोग होतो. त्यानंतर इन्फॉर्मेशन अबाउट इनएफिशियंट अँड केअरलेसनेस. आता त्या व्यवसायामध्ये जे इनएफिशियंट वर्कर्स आहेत किंवा केअरलेस वर्कर्स आहेत त्या वर्कर्स संदर्भातली माहिती मॅनेजमेंटला पुरवण्यासाठी कॉस्ट अकाउंटिंग मदत करते. त्यानंतर टू प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अबाउट ऍक्च्युअल सिच्युएशन ऑफ प्रोडक्शन ऍक्टिव्हिटी. आता प्रोडक्शन ऍक्टिव्हिटी मध्ये ऍक्च्युअल सिच्युएशन काय आहे त्या ऍक्च्युअल कंडिशनची एक्झॅक्ट इन्फॉर्मेशन मॅनेजमेंटला देण्यासाठी कॉस्ट अकाउंटिंग मदत करतं. त्यानंतर टू इन्फॉर्म प्रिन्सिपल्स अँड प्रोसिजर्स टू बी फॉलोड इन कॉस्टिंग सिस्टीम्स. म्हणजे ज्या काही प्रिन्सिपल्स आहेत, जे काही प्रोसिजर आहेत कॉस्टिंगच्या त्या सिस्टीमनुसार त्या व्यवसायाला कार्य करण्यास भाग पाडलं जातं कॉस्ट अकाउंटिंग सिस्टीमद्वारे. टू प्रिपेअर कंपॅरेटिव्ह अनालिसिस थ्रू डेटा कलेक्शन. आता डेटा ऑलरेडी व्यवसायामध्ये अवेलेबल असतो, मग तो फायनान्शियल अकाउंटिंगच्या माध्यमातून असो किंवा कॉस्टिंग सिस्टीमच्या माध्यमातून असू द्या. तो डेटा कलेक्ट करून फायनान्शियल अकाउंटिंग मधून मिळालेला डेटा आणि कॉस्ट अकाउंटिंग मधून मिळालेला डेटा याचा कंपॅरेटिव्ह स्टडी केला जातो, त्याचा अनालिसिस केलं जातं आणि त्यातून मग त्या व्यवसायासाठी बेनिफिशियल फायद्याचा कोणता डेटा आहे किंवा फायद्याची कोणती सिस्टीम आहे हे ठरवलं जातं. टू एस्टिमेट कॉस्ट. आता जसं एखाद्या वस्तूची किंमत निश्चित करण्यासाठी होतो तसंच एखादी बल्क ऑर्डर आल्यानंतर ती प्रोव्हाइड करायची असेल तर त्याची कॉस्ट एस्टिमेशन करावी लागते, अंदाज व्यक्त करावा लागतो, एस्टिमेट तयार करावं लागतं. त्या एस्टिमेशनसाठी सुद्धा कॉस्ट अकाउंटिंगचा उपयोग त्या ठिकाणी होतो. आणि टू डिस्क्लोज अँड मिनिमाइज द वेस्ट. जसं कॉस्ट कंट्रोल मध्ये आपण पाहिलं की जे मटेरियल वेस्टेज होतं ते वेस्टेज टाळण्यासाठी, मटेरियलचा अतिरिक्त खर्च टाळण्यासाठी कॉस्ट अकाउंटिंगचा उपयोग हा केला जातो. थँक्यू.
एक मिनिट. या ठिकाणी डॉक्टर प्रशांत साळवे सर यांनी कॉस्ट अकाउंटिंग विषयावरती तसं पाहिलं तर खूप किचकट विषय आहे, परंतु अतिशय कमी वेळेमध्ये खूप छान पद्धतीनं त्यांनी विश्लेषण केलेलं आहे. सर मी आपणास धन्यवाद देते आणि यानंतर प्राचार्य डॉक्टर B.A. चौरे सर यांना मी विनंती करते की या प्रसंगी आपण मनोगत व्यक्त करा. आज प्राध्यापक प्रबोधिनी अंतर्गत त्यांचं व्याख्यान झालं. असे डॉक्टर प्रशांत साळवे या प्रबोधिनीच्या समन्वयक अध्यापक डॉक्टर वैशाली आहेर मॅडम, माझे सर्व सहकारी परिवारी भगिनी. मॅडमनी सांगितलं की हा विषय तसा किचकट आहे, या विषयाशी आपला फारसा संबंध येत नाही, तरीसुद्धा सरांनी या नवीन विषयाला आमच्या दृष्टीने नवीन असलेल्या विषयाला हात घातला आणि त्या विषया बाबतीत काहीतरी आम्हाला नवीन माहिती झालं. आणि आपल्या प्राध्यापक प्रबोधिनीचा उद्देशच तो आहे की आपल्याला ज्या गोष्टी माहीत नाहीत त्या दुसऱ्या विषयामधली एखादी जरी गोष्ट आपल्याला माहीत झाली तरी या प्राध्यापक प्रबोधिनीचा उद्देश सफल झाला. माझंही अज्ञान सांगतो की सरांनी सांगितलं की कॉस्ट आणि सेलिंग प्राईस, आम्ही ते सेलिंग प्राईसलाच कॉस्ट समजतो कधी की असं एक थोडंसं त्यातलं जे सूक्ष्म बदल आहे किंवा भेद आहे ते आमच्या लक्षात येत नाही. परंतु अशा व्याख्यानाच्या माध्यमातून त्याच्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या लक्षात येत राहतात. आणि खरं तर सर्वज्ञानी कोणीच नसतो. सॉक्रेटिस नावाचा फार मोठा ग्रीक विचारवंत आहे, ते असं हमेशा म्हणत होते की मैं बस इतना ही जानता हूँ की मैं कुछ नहीं जानता. मला एवढंच माहिती आहे की मला काही माहिती नाही. हे एवढं ज्ञान अथांग आहे. आपण कुठेतरी या माध्यमातून त्या वेगळ्या अँगलनं त्याला आपण स्पर्श करण्याचा प्रयत्न करतोय. आपल्याला माहीत नाही की किती आपण स्पर्श करतो, पण प्रयत्न आपला चालू आहे. तर या प्रबोधिनी अंतर्गत त्यांचं व्याख्यान झालं. सरांचं मी महाविद्यालयाच्या वतीने अभिनंदनही करतो आणि आभारही मानतो. आणि पुढचं व्याख्यानही असंच 2-4 व्याख्यानं लवकरात लवकर व्हावीत ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि या चालेल्या संधीचा फायदा घेऊन अजून एक सूचना आहेच मीटिंग टाईम. तर एक म्हणतो की आपल्याकडं सेमिनारचे प्रपोजल करण्यासाठी विद्यापीठाने एक तारीख दिली.